आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजपच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधील 25 जागांवर चर्चा, भाजपच्या विद्यमान 23 जागांवर चर्चा, आज यादीची शक्यता, तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या जागांवरही चर्चा। केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर शहा फडणवीसांमध्ये बैठक, राज्यातील जागावाटपाबाबत फडणवीस शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती, मोदी भाजप मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर शहा फडणवीसांमध्ये चर्चा। आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गट ठाकरे गट कुठेही दिसणार नाही, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य, निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा फुफाटा होईल, महाजनांची प्रतिक्रिया। गेलेला आहे, त्याचा बॅलन्स गेलेला आहे। सकाळपासून मग काही वेडवाकडं बोलायचं, घाणेरडं बोलायचं, कुठेतरी वेडवाकडं बोलून प्रसिद्धी मिळवायची, तुम्हाला म्हणजे कुठे ते बघायला दिसणार नाहीत, नावाला सुद्धा तोंडी लावायला आपण म्हणतो की लोणचं गिंचं असतं, तसं सुद्धा मला वाटतं शिंदे गट उबाटा फिफाटा कुठे एका ठिकाणी दिसणार नाही, सगळं उबाटाचा फपुटा होणार आहे। भाजपच्या बैठकीमध्ये बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। भाजपच्या बैठकीमध्ये चंद्रपूर लोकसभेसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या नावाची चर्चा, तर जालन्यातून रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। लोकसभा लढवण्याची माझी इच्छा नाही, मात्र पक्षानं आदेश दिल्यास निवडणूक लढवणार, उमेदवारीच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। कोणत्याही परिस्थितीत मिळू नये याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय। शेवटी आता यश अपयश हे ईश्वराच्या हाती आहे। माझी इच्छा लोकसभेत जाण्याची नाही, हे नक्की आहे। सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काका पाटलांना उमेदवारीची शक्यता, तर उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी। कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, शिवसेनेनं जागा न सोडल्यास समरजित घाटगे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणार, सूत्रांची माहिती। जागावाटपाबाबत केंद्रीय नेतृत्व 2 दिवसांमध्ये निर्णय घेणार, मित्रपक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्यात येणार, अजित पवार गटाच्या सुनील तटकरेंचं वक्तव्य, तर जागावाटपाचा निर्णय झाल्यावर उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचं विधान।